नमस्कार. आज आपण चौथ्या भागात भेटतोय. अगदी थोडक्यात उजळणी. मला असं वाटतंय आपण पहिल्या भागात वेळेचा सदुपयोग कसा करावा हे शिकलो. दुसऱ्या भागात शुद्धलेखनाबद्दल बोललो आणि खेळ आणि छंद याच्याबद्दलही बोललो. आज आपल्याला वळायचं आहे पाठांतराकडे. मात्र पाठांतर कसं करावं त्याचा वगैरे याच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही आहे, कारण पाठांतरांनी आपली स्मरणशक्ती वाढत असते आणि ही कशी वाढवायची यासाठी माझ्याकडे पुस्तक आहे. परत मी तुम्हाला म्हटलं तसं हे उलटं दिसतंय, पण याचं नाव असं आहे की 101 वेज टू इम्प्रूव्ह युअर मेमरी. हे याच्यातले जे एक्झरसाईज आहेत ते आपण शाळा सुरू झाल्यावर नक्कीच करून घेऊ. फक्त आज आपण एवढंच बघणार आहोत, ते म्हणजे पाठांतर का करायचं आणि काय करायचं. कारण मुळात प्रश्न असतो की पाठांतर करायचं काय बाई. तर मला असं वाटतं हा प्रश्न खरं पडताच कामा नये. बरेच वेळेला आपलं पाठांतराची लिमिट एवढीच जाते की ठीक आहे, बाईनी कविता पाठ करायला सांगितली आहे ती केली, किंवा काही वेळेला असंही होतं की पाढे पाठ करा, पालक सांगतात पाढे पाठ करा, श्लोक पाठ करा, पण त्याच्या पलीकडे काही पाठ करण्यासारखं असतं का. मला असं वाटतं मी काही उदाहरणं देते, त्याच्या पलीकडे सागर पसरलेला आहे आणि तो तुम्हाला शोधायचा आहे. पहिलं आपण उदाहरण असं बघूया की साध्या साध्या गोष्टी आहेत ना, की एक छोटीशी गाणी असतात आणि ते आपल्याला खूप आवडतं. असं नाही नॅसेसरी की पुस्तकातच पाहिजे. छोटीशी आशा ही गाणी पाठ करा. किंवा काही वेळेला अशी छान छान वाक्य येतात, उन्हात तापल्याशिवाय आणि पावसात भिजल्याशिवाय जमिनीला सुद्धा अंकुर फुटत नाही. अशा प्रकारची असंख्य वाक्य कुठे कुठे मिळत असतात. ती तुम्ही लिहून काढा, त्याचा जमा करा. त्याच्याशिवाय मला असं वाटतं म्हणी आणि सुविचार ह्याला तर तोटाच नाही. म्हणीमध्ये जुन्या म्हणी आहेतच आहेत की आपण काय म्हणतो अगं अगं म्हशी किंवा जशास तसे वगैरे वगैरे. पण काही वेळेला ना काही आधुनिक म्हणी पण येतात आणि त्या काही वेळेला उतरवायला पण आपल्याला वेळ नसतो. काही वेळेला मी स्वतःसुद्धा असं उतरवून कित्येक वर्ष, म्हणजे मला असं वाटतं माझी मुलं जेव्हा शाळेत होती ना तेव्हापासूनची ही मुलांना लावलेली सवय मलाही जडली. काही वेळेला मी म्हटलं तसं एवढं काही काही येतं की ते करायचं कसं, आपल्याला वेळ नसतो. मग असं आपण चिकटवून ठेवूया. दैनंदिनीमध्ये पण असं बरंच काही काही आलेलं असतं आणि मग वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करायचे. आणखीन एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते. तुम्ही म्हणाल की बाई तुम्ही आम्हाला सांगताय हे करा हे करा हे करा. आणखीन एक तुम्हाला सांगते, कारण तुम्हाला मनात प्रश्न येत असेल की अरे बापरे वेळेचं काय करायचं आपण. तर अगदी साधी गोष्ट तुम्ही मनातल्या मनात करायला सुरुवात करा की ह्या सगळ्या गोष्टीचा, ज्याला तुम्ही आजकाल कॉम्बो पॅक म्हणता, तसं काही करता येत आहे का. उदाहरणार्थ हे जे कोट्स आहेत ते तुमच्या इतिहासाच्या संदर्भात असतील तर इतिहासाच्या वहीवर लिहून ठेवा. मराठीच्या कवितांच्या संदर्भात असतील तर मराठीच्या वहीत लिहा. काही वेळेला गणिताच्या भाषेमध्ये काही वेळेला बोललं जातं, ते गणिताच्या वहीत लिहून ठेवा. वर आपली जी छोटीशी मार्जिन असते ना, त्या मार्जिनमध्ये तुम्ही ही जागा राखून ठेवा. कागदाची पण बचत होईल आणि तुमचं कामही होईल. रविवारी कंटाळा आलाय टी व्ही बघताना पण तुम्ही आराम के साथ करू शकता. कॉम्बिनेशन करायला शिका अनेक गोष्टींचं. पुढचा जो भाग आहे ते बघूया आपण, की ते म्हणजे काही वेळेला काही कोट्स असतात. उदाहरणार्थ विनर्स डोंट डू द डिफरंट थिंग बट दे डू इट डिफरंटली. किंवा नथिंग ग्रेट इज अचीव्ड विदाउट द इन्थुझियाझम. आणि हे तुम्हाला कुठेही उपयोगी पडतात. पेपरमध्ये लिखाण करताना, भाषण करताना, किंवा काही जणांचं भाषण अगदी रटाळ संथ असं वाटतं, पण जो कोणी असं काही सांगतो थोड्या शब्दात भरपूर काही सांगू शकतो आणि त्याचं बोलणं लोकांना आवडतं. सिमिलीज येतात किती प्रकारच्या, मराठीमध्येही आहेत, इंग्लिशमध्येही आहेत. ॲज हार्ड ॲज, ॲज सॉफ्ट ॲज, ॲज हाय ॲज, ॲज कूल ॲज, ॲज हॉट, ब्राईट, एन नंबर ऑफ थिंग्स. तसंच मराठीत आहे. दोन्ही जरी लिहिलं तरी काहीच हरकत नाही आहे. तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे संस्कृतचे श्लोक. आपल्याकडे मला वाटते भांडार आहे त्याचं, कारण आपली जीभ वळायला त्यांनी खूप चांगली, म्हणजे शुद्ध उच्चार ज्याला जे म्हणतो ना ते सगळ्यात जास्ती कठीण असतात संस्कृतमधले. वाक्य कुठे तोडायचं, कसं तोडायचं. शब्द, एखादा भला मोठा शब्द असतो, तो शब्द वाचायचा कसा हेच आपल्याला मुळात आधी कित्येकदा कळत नाही. अगदी तुमच्यासारख्यांना नाही तर आमच्यासारख्या मोठ्या माणसांना सुद्धा. मग ते कोणाकडून तरी संस्कृतच्या बाईंकडून जाणून घ्या. पण संस्कृतमुळे आपली जीभ वळायला सुरुवात होते. संस्कृत मला वाटते बातम्या लागतात सकाळी 7 वाजता, त्या कधी कधी ऐका. तुम्हाला जाणवेल अरे संस्कृत शिकायची नाही, अगदी सोपी भाषा आहे संस्कृत. कारण मराठीमधले काहीसे शब्द त्याच्यामध्ये आहेत आणि मग तुम्हाला संस्कृत पाठ करायलाही आवडेल. कारण मी म्हटलं तसं सुभाषित संस्कृतमध्ये भांडार आहे. त्याच्यानंतर पर्वचा म्हणा,
आमच्याकडे लहानपणी परवचा म्हटल्याशिवाय रात्रीचं जेवण नसायचं. देवाच्या आरत्या, देवाचे श्लोक आणि परवचा. आता परवचा म्हणजे नेमकं काय, तर नुसते पाढे म्हणजे परवचा नव्हे, तर मला वाटते पावकी, निमकी, पाऊणकी, नंतर दीडकी, सवायकी, हे सगळं रोटेशननी म्हटलं जायचं. आणि त्यामुळे गणित खूप सोपं वाटायचं. गुणाकार, भागाकार क्रिया किंवा नंतरही पुढे जे काही येतं ते अगदी सोपं वाटायचं. हे तुम्ही करू शकाल. त्याच्यानंतर मला वाटते व्याख्या असतात ना वेगवेगळ्या, त्या व्याख्या तुम्ही पाठ करू शकता. मग काही वेळेला अतिशय महत्त्वाचा असा काही ठळक अक्षरामध्ये भाग दिलेला असतो. आयदर ते मग पर्यावरण असेल, भूगोल असेल किंवा इतिहास असेल, तो तुम्ही पाठ करू शकता. प्रमेय आणि सिद्धांत पाठ करू शकता. याच्याही पलीकडे गोष्ट अशी आहे की आपल्या व्हॉट्सॲपवर मला वाटते किती गोष्टी येत असतात आणि अतिशय छान असतात. ते उतरवून काढायची सुद्धा एक कला आहे बरं का. म्हणजे तुम्हाला एक कविता ह्या काय असतात, तर ही एक छोटीशी कविता आहे. मला वाटते पर्यावरण, भूगोल आणि शब्द आणि अतिशय छान भिडणारी कविता आहे. जसा तुमचा गट असता तसे आमचे गट आहेत. आणि मला वाटते बापटबाई आपल्या शाळेमधल्या होत्या, त्यांनी ही कविता पाठवली होती. नदी सागरा मिळता, नदी सागरा मिळता, पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण, नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाप्पानो, काय सांगू रे बाप्पानो, तुम्ही आंधळ्यांचे जग, नदी येते माहेराला म्हणून चाले जग, म्हणूनच चाले जग. सारे जीवन नदीचे, सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी, डोंगराच्या मायेसाठी रूप घेऊनही वाफेचे. नदी तरंगत जाते, नदी तरंगत जाते, पंख लेवून वाफेचे, पंख लेवून वाफेचे. पुन्हा होऊन लेकरू, पुन्हा होऊन लेकरू, नदी वाजविते वाळा, पाना फुटतो डोंगरा, पाना फुटतो डोंगरा, आणि येतो पावसाळा. मला वाटतं हे तुम्ही जे चक्र शिकलायत ते आहेत. किती किती गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. अप्रतिम कविता, अगदी सोपी भाषा. ती उतरवायची कशी ही एक कला आहे बरं का. आपण कधीतरी नंतर बघूया पुढे. कारण आज मी म्हटलं पाठांतर काय करायचं, हा जो तुम्हाला प्रश्न पडतो ना, त्याचं उत्तर शोधायचा आज आपण प्रयत्न करतो. दुसरी गंमत अशी असते की पाठांतर करताना ना, करता करता आपल्या ते नुसतं तोंडाने बोललं जात नाही, मेंदूमध्ये तर राहतच राहतं, पण आपल्या हृदयात शिरतं आणि ठाव घेऊन बसतं. कदाचित असंही होतं की आपल्याला ते विस्मृतीत गेलं आहे असं वाटतं. पण माझी एक मैत्रीण आहे, कापडिया, गीता कापडिया नावाची, नवांग कापडिया, लेफ्टनंट नवांग कापडिया, जे देशासाठी शहीद झाले. त्यांची आई, तिला असं झालं की मुलगा गेल्यानंतर थोडं विस्मृतीमध्ये ती गेली आणि म्हणाली की गंमत अशी होती अनुराधा, की मला ना लहानपणी की पाठ केलेलं सगळं आठवत होतं गं, आताचं विसरले होते मी. ती उत्तम चित्रकार वगैरे, ते नव्हतं तिला जमत, पण पूर्वीचं आठवत होतं. तेव्हा हे पाठ केलेल्या गोष्टी आहेत ना, हे आपल्या हृदयात पडतात. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या ज्या वेळेला पावसाळा असेल पावसाळा, उन्हाळा असेल उन्हाळा, हे जे व्हॉट्सॲपवर कोट्स येतात किंवा कविता येतात किंवा आणखीन काही येतं ना, ते सगळं त्या त्या वेळेला शोभणारं, लागू पडणारं असं सगळं असतं. आणि त्यामुळे ते आपल्याला पटकन भावतं, लक्षात राहतं. उदाहरणार्थ मला वाटते आत्ता जेव्हा सैनिकांचं जे काही सगळं झालं आहे तुम्हाला माहीत आहे, गलवान टेकड्यामध्ये, तर त्यावेळेला बस इतनी हे आरजू, हे गाणं कितीतरी वेळा आपल्या व्हॉट्सॲपवर दाखवलं जातं, लागलं जातं. आणि मला वाटते मग ती फक्त ती जे काही गाणं आहे ना, ते झाशीच्या राणीचं शेवटचं नाही राहत, ते आपल्या प्रत्येकाचं होतं. मला असं वाटते कल्पना प्रधानबाईंनी आपलं एक पाठवलं होतं, मोठं आहे, त्याच्यातल्या 4 ओळी बघा. रक्ताने भूमी झाली लाल, रक्ताने भूमी झाली लाल, घेऊ नका चिनी माल, घेऊ नका चिनी माल, जवानाचा राखामान, व्यर्थ न हो बलिदान. मला वाटते असं करता करता तुम्हालाही काही स्फुरेल. तसंच मला वाटते, मी जसं तुम्हाला मराठीबद्दल म्हटलं ना, तसं इंग्रजी खूप कठीण आहे आणि इंग्रजीच्या मुलांनी मराठी खूप कठीण आहे असं बिलकुल मानू नका. नदीची कविता इंग्रजी माध्यमाच्या मुलांनाही नक्कीच भावेल. तसंच मराठी मुलांसाठी सुद्धा इंग्रजी बिलकुल कठीण नसतं, सोपं असतं ना, कारण तुम्ही पहिलीपासून इंग्रजी शिकताय. फक्त आपल्या मनामध्ये एक प्रकारची भीती, बॅरियर असते की नाही जमणार, ती काढून टाका. अगदी साधं आहे बघा. आपला एक कर्नल आहे, त्यांनी हे फॉरवर्ड केलेलं आहे. तो इन्फंट्रीमध्ये होता, त्यांनी सैनिकांच्या खूप डेथ्स बघितलेल्या आहेत. अगदी सोपी भाषा आहे. द वॉर विल एंड, द वॉर विल एंड, द लीडर्स विल शेक हँड्स,
The old woman will keep waiting for her martyr son, the girl. That girl will wait for her beloved husband, and those children will wait for their hero father. I don't know who sold our motherland. I don't know who sold our homeland. But I saw the people who paid the price. मला असं वाटते असे जे कोट्स आहेत ना ते तुमच्या हृदयात बसतात. मी का म्हणते, जिवंत अनुभव सांगते. जेव्हा 1962 आत्ता सगळीजणं परत त्याचा उल्लेख करत आहेत, त्याच वेळेला ए मेरे वतन के गीत लिहिलं गेलं होतं आणि त्याला 50 वर्ष जेव्हा पूर्ण झाली तेव्हा रेसकोर्सवर खूप मोठा कार्यक्रम झाला होता. नरेंद्र मोदी तेव्हा पंतप्रधान झाले नव्हते. 2012 सालची गोष्ट आहे. तेव्हा ते तिथे आले होते आणि तेव्हा आय वॉज वन ऑफ द ऑर्गनायझर्स. यावेळेला मी परांजपे विद्यालयात जात होते आणि 5वी 6वी 7वीच्या मुलांचा वर्ग घेत होते. त्या मुलांना प्रश्न पडला की अरे एखाद्या गाण्याची 50 वर्ष म्हणजे काय असतं सेलिब्रेशन. मग मी त्यांना गाणं सांगितलं आणि 1962च्या काही गोष्टी सांगितल्या. ती जी माझ्याकडे सगळी मुलं होती ना येत, ती हुशार नव्हती बरं का. ज्यांना वर्गात म्हणतात ना की जरा थोडी कच्ची आहेत, अशी मुलं होती. पण तुम्हाला मी गंमत सांगते, त्या गाण्याचा अर्थ सांगितल्यानंतर आणि सिग्निफिकन्स कळल्यानंतर त्या मुलांनी 4 दिवसाच्या आत, 35 मुलं होती, 4 दिवसाच्या आत ते सगळं पूर्णच्या पूर्ण 5 कडव्यांचं गीत पाठ केलं. आणि जे तेव्हा त्यांनी म्हटलं ना, आणि ती म्हणायची बाई आम्ही ते गाणं म्हणू का. मला असं वाटायचं की लता मंगेशकरचं गाणं ऐकतं ना त्याच्यापेक्षा हे गाणं मला ऐकायला जास्ती आवडायचं. कारण त्यांच्या ते हृदयात शिरलं होतं ना, नुसते ओठातून शब्द नव्हते आलेले. तेव्हा असं तुम्ही करा. तेव्हा थोडक्यात पाठांतर काय करायचं हा तुमच्यासमोर प्रश्न पडताच कामा नये. का करायचं मी मगासपासून किंवा पहिल्यापासून सांगते की मेंदूला धार. आता मेंदूला धार म्हणजे नेमकं काय, मी तुम्हाला त्याला प्रत्यक्ष भेटू तेव्हा त्या 101 वेज ऑफ इम्प्रूव्हिंग युअर मेमरी याच्यापैकी मी तुम्हाला नक्की काही सांगेन. एक गोष्ट सांगते त्याच्यापूर्वी, गेल्या वेळेला माझी एक छोटीशी चूक झाली. ती चूक अशी होती की मी तुम्हाला पुस्तकं दाखवली पण हा नाही विचार केला की या दिवसात तुम्ही पुस्तकं कुठून मिळवणार आहात. तर मीच तुम्हाला 2 कोडी घालते, अगदी सोपी आहेत आणि आवडतील तुम्हाला. एक असा साधा स्क्वेअर घ्या. स्क्वेअर घ्यायला पाहिजे असंही नाही, वहीमध्ये घेतला का स्क्वेअर काढला तरी चालेल. त्याच्यामध्ये फक्त 5 रेषा सरळ काढायच्या, झिगझॅग नाही. 5 सरळ रेषा कशाही काढा, बंधन नाही आहे. पण त्याच्यामुळे ह्या स्क्वेअरचे 16 भाग झाले पाहिजेत. किती? 16 भाग झाले पाहिजेत. कोड नंबर 1. कोड नंबर 2, आपल्याकडे काड्यापेटी रिकामी असते. नसेल तर काड्यापेटीच्या साईजचा दुसरा कोणताही बॉक्स घ्या, मोठा नाही. काड्यापेटी म्हणजे काड्यापेटी, जम्बो काड्यापेटीसुद्धा नाही, छोटी काड्यापेटी. आणि त्याच्यामध्ये वस्तू भरायच्या आहेत तुम्हाला. तुम्ही म्हणाल बापरे त्याच्यात वस्तू भरायच्या? होय. असंच एक आव्हान अरविंद गुप्तानी मुलांना दिलं आणि अहमदाबादमधल्या एका मुलांनी 256 वस्तू त्याच्यामध्ये भरल्या. मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही जर 100पेक्षा जास्ती वस्तू भरल्यात तर तुम्ही ए ग्रेड देऊन घ्या. 50 ते 100मध्ये भरल्यात तर बी ग्रेड देऊन घ्या. आणि 50च्या पेक्षा खालती भरल्यात तर मग काही तुमचं खरं नव्हे. याला कल्पनाशक्ती पण पाहिजे आणि खूप मजा येईल तुम्हाला हे करताना. अशी छोटी छोटी कोडी मी म्हणणं तुम्हाला सांगत जाईन, तुम्हाला आवडतील. आणि आता पुढे एक छोटीशी गोष्ट सांगते आणि थांबते. ती गोष्ट अशी आहे की एक कारखाना असतो ज्याच्यामध्ये लाकडं कापली जात असतात आणि ती लाकडं कापणाऱ्याला किती लाकडं कापली त्याच्यावर मजुरी दिली जात असते. एक जुना जरा थोडासा आपण म्हणूया सिनियर माणूस असतो आणि तो रोज कित्येक वर्ष काम करत असतो, एक्सपर्ट असं त्याला म्हणायची सगळी. एक नवीन तरुण मुलगा येतो आणि आठवड्याच्या शेवटी त्याला जास्ती पैसे मिळायला लागतात. तो जास्ती कापतो. कसं बरं? तो म्हणतो अरे असं कसं शक्य आहे? तर तो मॅनेजर म्हणतो तू त्यालाच विचार ना. तो जो तरुण आलेला मुलगा असतो तो म्हणतो दादा तुम्ही रागवू नका, पण तुमच्या ती जी करवत आहे त्या करवतीला तुम्ही धार कधी काढली आहेत? तो आठवायला लागतो. तो म्हणतो मी जेव्हा जेव्हा थांबतो ना तेव्हा मी करवतीला धार काढतो आणि मग परत कापायला लागतो आणि त्यामुळे माझं काम पटापट होतं. तसंच तुमचंही आहे. या पाठांतरामुळे तुमच्या मेंदूला धार येईल आणि तुमचा अभ्यास हा अधिक इफेक्टिव्ह होईल आणि कमी वेळात होईल याच्यावर विश्वास ठेवा. मला असं वाटतं आहे आपण इथे थांबूया. पुढच्या भागामध्ये जाण्याच्या पूर्वी पहिला सगळा गृहपाठ प्लस वाचन करायचं आहे. मात्र पाठ्यपुस्तकाचं वाचन मला नको आहे. अवांत वाचन म्हणजे काय ते पुढच्या भागात बघूया. धन्यवाद.
परत भेटूया पुढच्या सोमवारी. तोपर्यंत नमस्कार. तुम्हाला खूप भेटायचं आहे. थँक्यू.